नमस्कार भाविक हो. आज आपण पाहणार आहोत श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारच्या दिवशी केल्या जाणाऱ्या शिवामूठ तांदूळ पूजनविषयी संपूर्ण माहिती. हे पूजन केल्याने मनोकामना पूर्ण होते, संकटाचे निवारण होते आणि महादेवाची कृपा लाभते. शिवामूठ म्हणजे काय? तर शिवामूठ म्हणजे आपल्या हाताने तांदळाची मूठ भरून शिवलिंगावर अर्पण करणे. शिवामूठ हे एक अतिशय प्रभावी पूजन रूप आहे, जे श्रावण सोमवारला विशेष मानले जाते. हातात एक मूठ तांदूळ घेऊन मंत्र म्हणते शिवलिंगावर वाहण्याची प्रक्रिया म्हणजेच शिवामूठ होय. श्रावण महिना आणि सोमवारचं विशेष महत्त्व. श्रावण महिना महादेवाला अतिशय प्रिय असतो. दर सोमवारला महादेवावर विविध प्रकारचे पूजन केले जाते. विशेषतः पहिल्या सोमवारचा दिवस शुभ आणि पुण्यदायी मानला जातो. या दिवशी शिवामूठ पूजन केल्याने विशेष फळ प्राप्त होते. पूजनासाठी साहित्य: पवित्र तांदूळ, अक्षता नकोट, स्वच्छ धुतलेले आणि सुकवलेले तांदूळ, जल कलश, फुलं, बेलपान, दुर्वा, दूध, दही, मध, साखर, तूप, पंचामृत सुद्धा चालेल, भस्म, रुद्राक्ष, एक पाट चौरंग, भगवान शिवाची मूर्ती किंवा शिवलिंग, नैवेद्यासाठी खीर, गूळ आणि दूध. या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. पूजेच्या स्थळी पाट ठेवून त्यावर शिवलिंग विराजमान करा. समोर तांदूळ, फूल आणि पाणी तयार ठेवा. संकल्प करा, श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी मी भक्तिभावाने शिवामूठ पूजन करीत आहे. शिवलिंगावर तांदूळ वाहण्याची प्रक्रिया. प्रत्येक मूठ तांदूळ वाहताना खालीलपैकी एक मंत्र अवश्य म्हणा. ओम नमः शिवाय, महादेवाय नमः, ओम त्र्यंबकाय नमः. अशा पद्धतीने कमीत कमी 11 वेळा तांदूळ व्हावे. नंतर पंचामृत स्नान करा, बेलपत्र अर्पण करा, नैवेद्य दाखवा, शेवटी आरती करा. जयदेव जयदेव जय शिवशंकरा. पूजनामागील आध्यात्मिक अर्थ जाणून घेऊया. तांदूळ हे शुद्धतेचे प्रतीक आहे. ते सत्वगुणांचे प्रतिनिधित्व करतात. मूठभर तांदूळ हे आपल्या मनातील संकल्पांचं, इच्छा आकांक्षांचं प्रतीक आहे. जेव्हा आपण ते महादेवाला अर्पण करतो तेव्हा आपण स्वतःचा अहंकाराचा त्याग करतो. हा एक योगिक आणि भक्तिपूर्ण क्रियाविधी आहे. शिवामूठ पूजनाचे फायदे. तर फलश्रुती, कष्ट निवारण होते, आयुष्यातील अडथळे अडचणी, मानसिक अशांती दूर होते, आरोग्यप्राप्ती, महादेवावर तांदूळ वाहिल्याने शारीरिक आरोग्य टिकून राहते, संकट टळतात, विशेषतः मंगळदोष, कालसर्पयोग, ग्रहबाधा यांचा नाश होतो. 4. सुखसमृद्धी, आर्थिक अडचणी दूर होतात, नवीन संधी निर्माण होतात. 5. विवाह संबंधात अडथळे दूर होतात, मुलामुलींचे विवाह लवकर ठरतात. 6. संतान सुख, जे दाम्पत्य संतान सुखासाठी व्रत करत त्यांना याचा लाभ अवश्य होतो. आता आपण शिवामूठाची थोडक्यात कथा ऐकूया. एकदा एका भक्तिनीने, जिचे लग्न काही केल्यास जमत नव्हतं, तिने श्रावण सोमवार रोजी 5 शिवामूठ तांदूळ वाहण्याचा नियम केला. 5 आठवड्यात तिचं योग्यस्थळी लग्न ठरलं. ही कृपा त्या महादेवाची मानली जाते. या दिवशी कोणते नियम पाळायचे? तर पूजनाच्या दिवशी उपवास ठेवावा, मनोभावे पूजन करावे, शक्य असल्यास रुद्राभिषेक किंवा महामृत्युंजयाचा जप करावा. आणि आता काय करू नये? तर तांदूळ गडबडीत वाहू नये, नकारात्मक विचार करू नये, पूजेनंतर लगेच खाणं टाळावे, शांत बसून शांती अनुभवावी. शिवामूठ तांदूळ पूजन म्हणजे मन, शरीर आणि आत्म्याचा शुद्धीकरणाचा एक सुंदर मार्ग आहे. हे पूजन केल्याने शिवकृपा मिळते, जीवनातील संकट दूर होतात आणि मनशांती लाभते. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम नमः शिवाय.